आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते ती अनिल देशमुख यांच्याबद्दलची। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला आजही एक पत्र पाठवलंय। आपण आजही चौकशीला हजर राहणार नाही असं अनिल देशमुख यांनी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। एवढंच नाही तर आपल्याला तक्रारीची प्रतच अजून मिळालेली नाही असाही देशमुख यांचा दावा आहे। आम्ही ईडीला पूर्ण सहकार्य करत आहोत। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, उद्याला सुनावणी आहे असंही अनिल देशमुख यांच्या वकिलांनी ईडीच्या कार्यालयाकडे पत्र देताना त्यात स्पष्टपणे नमूद केल्याचं म्हटलंय। अनिल देशमुख यांचं हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय, जे अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयाला सुपूर्द केलंय आणि हे पत्र ईडीकडे दाखल करून अनिल देशमुख यांनी हे स्पष्ट केलं आहे की आपण आणि आपला मुलगा आजही ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर राहणार नाही। एवढंच नाही तर या पत्रामध्ये अनिल देशमुख यांनी हे देखील लिहिलेलं आहे की हे सगळं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, उद्याला त्यावर सुनावणी होणार आहे। काय हे सगळं प्रकरण आणि घटनाक्रम काय आपण पाहूयात। परमबीर सिंगांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून 17 तारखेला हटवण्यात आलं। यानंतर आयुक्त पदावरून हटवल्यानंतर 20 मार्चला परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा थेट आरोप केला। अजित मांढरे आणि सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, तू म्हणाला होतास तसं झालं की आजही अनिल देशमुख आलेले नाहीत, त्यांच्या वकिलांनी फक्त पत्र दिलं। काय या पत्रात म्हटलंय थोडक्यात? अजित, माझा आवाज पोहोचतोय? अजितला आवाज नीट पोहोचत नाही। अजित, हा मिलिंदजी आवाज येतोय। अजित, काय नेमकं या पत्रात म्हटलंय? आजही हजर झालेले नाहीत ईडी समोर अनिल देशमुख। मिलिंदजी, हे पत्र जे आहे, या पत्रामधले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा नवीन आहे, तो म्हणजे 3 ऑगस्टला म्हणजे उद्या या प्रकरणावरती म्हणजे या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली एक सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। त्या ती सुनावणी सुरू आहे आणि त्यावरतून अजून न्यायालयाने काही निर्णय दिलेला नाही आहे। त्यामुळे न्यायप्रविष्ट याचिका आहे, या कारणास्तव मी चौकशीला हजर राहू शकत नाही। तर जुने मुद्दे जे आहेत की अजूनपर्यंत ईडीनं आपल्यावर नेमकं काय गुन्हा दाखल केलेला आहे, काय आरोप आहेत, काय तथ्य आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये, याचा जो ECR म्हणजे ईडीच्या भाषेमध्ये ECR असतो आणि सामान्य भाषेमध्ये त्याला FIR म्हणतात, की FIR अजूनही आम्हाला दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण जर आपण ईडीच्या ऑफिसमध्ये अनिल देशमुख यांचे वकील याच्या आधी आले होते त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्हाला ईडीनं सगळे कागदपत्र दिलेली आहेत, त्यामुळे आम्ही ईडीला पूर्णपणे सहकार्य करतोय। याच्यापुढे आम्ही चौकशीला हजर राहू की नाही ते आम्ही स्पष्ट करू। आम्ही न्यायालयामध्ये गेलेलो आहोत, त्या ठिकाणी आमची भूमिका आम्ही मांडणार आहोत आणि त्यानंतर आम्ही ठरवू की चौकशीला हजर राहायचं की नाही। मग जर त्यांचे वकील सगळे बोलले होते तर मग आता ईडीनं त्यांना डॉक्युमेंट्स दिलेले नाही आहेत, ही गोष्ट अजूनपर्यंत का त्या ठिकाणी सांगितली गेली नाही किंवा का स्पष्टपणे बोलली गेली नाही। चौकशीला बोलवलं की त्या ठिकाणी हे कारण पुढे करायचं आणि चौकशीला गैरहजर राहायचं असंच आता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण का तर आपण पाहिलं तर अनिल देशमुख यांनी या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, न्यायालयामध्ये एक याचिका केलेली आहे, त्याची सुनावणी बाकी आहे आणि आपल्याला आपल्यावर जी तक्रार केलेली आहे त्याची तक्रार जो पूर्ण FIR आहे तीच मिळाली नाही आहे, त्यामुळे आपण चौकशीला हजर राहत नाही आहोत। मग आता याच्यामध्ये नेमकं खरं कोण बोलतंय? ईडी खरं बोलते का अनिल देशमुख खरं बोलत आहेत? ईडीनं त्यांना डॉक्युमेंट दिलेले आहेत का आणि जर दिलेले नाही आहेत त्याची कारणं काय आहेत? ECR हा जो एक वेगळा मुद्दा आहे, म्हणजे ईडीची FIR याला ECR का म्हणतात त्याचं कारण असं आहे, याला देखील FIR म्हटलं गेलं असतं किंवा वेगवेगळ्या ज्या तक्रार अर्ज म्हटला तो किंवा तक्रार कॉपी म्हटली जाते, पण ईडीच्या याला ECR म्हणतात त्याचं कारणच आहे की ईडीचं म्हणणं आहे की हा जो ECR आहे हा पब्लिक म्हणजे सार्वजनिक डॉक्युमेंट नाही, त्याच्यामुळे ते जाहीर हे करता नाही येणार। सागर, मी तुझ्याकडे येतो। सागर आहे आपल्यासोबत। सागरकडे काही अपडेट आहेत? सागर, अनिल देशमुख म्हणजे मुंबईतच आहेत आणि ते हजर राहणार नाहीत। अनिल देशमुख हे ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानीच आहेत। काही वेळांपूर्वी त्यांचे वकील
त्यांच्याशी चर्चा करून निघालेले आहेत. अनिल देशमुख यांचं पत्र देखील न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी जो उल्लेख केला तो सविस्तर अजितनी सांगितलाच आहे. जो न्यायालयीन प्रविष्ट विषय असल्याने आणि उद्या 3 ऑगस्टला याबाबतची सुनावणी असल्याने तुर्तास आपण हजर राहणार नाही. यापूर्वीच सर्व भूमिका स्पष्ट केल्याचं देखील आणि सहकार्य करत असल्याचं अनिल देशमुख यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पत्रामध्ये त्यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे की आपण सर्व सहकार्य करत आहे. या सगळ्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये देखील सुनावणी सुरू आहे. अशाच वेळी वारंवार समन्स का दिला जातो अशा स्वरूपातलं आश्चर्य वक्तव्य देखील त्यांच्याकडनं करत ईडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचे वकील आता निघालेले आहेत. ईडीच्या कार्यालयात काही क्षणातच ते पोहोचतील आणि अनिल देशमुख यांची जी बाजू आहे ती जी भूमिका आहे ती ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडतील असं सांगितलं जातं. वास्तविकतेत यापूर्वीच एकूण 4 वेळा अनिल देशमुख यांना समन्स देण्यात आलेला आहे. आता अनिल देशमुख यांच्यासाठी धोक्याची घंटा वाढताना दिसतीये, कारण की मुळात 3 पेक्षा जास्त जर समन्स दिले असतील तर त्यानंतरनं त्यांना अटकीच्या बाबत अटकपूर्व जामीनच्या बाबत अद्याप तरी सुप्रीम कोर्टाकडनं कोणताही दिलासा नाही. जर ईडीनी ठरवलं तर आजच्या या त्यांच्या पाठवलेल्या पत्रावर असहमती दाखवत अनिल देशमुख यांच्यासाठी सुद्धा पुढे काही कारवाई ईडी करेल का, की तात्पुरती समाधानकारक उद्यापर्यंतची जी केस आहे ती नेमकी काय घडते हे पाहून ईडी पुढची भूमिका घेते का, याकडे आता लक्ष आहे. आजच्या दिवसभरामध्ये तुर्तास तरी अनिल देशमुख यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ते ईडी समोर हजर राहणार तयार नाही. त्यांनी हो सागर, मी परत येतो तुझ्याकडे. अजित, आतापर्यंत तू यापूर्वी खरं तर सांगितलं की ईडीची काम करण्याची पद्धत कशी असते. ईडी आता कोणत्याही प्रकारची वाट न बघता या क्षणापासून कधीही कारवाई करू शकते अनिल देशमुख यांच्यावर. अगदी बरोबर आहे. ईडी कोणत्याही क्षणी अनिल देशमुख यांच्यावरती कारवाई करू शकतं. आता हे पत्र पोचल्यानंतर ईडीचा नेमका प्लॅन ऑफ ॲक्शन तो काय नेमका असू शकतो हे ईडीने अजूनपर्यंत स्पष्ट केलेलं नाही आहे. पण जी माहिती मिळते ईडी सूत्रांकडून त्यानुसार ईडी या सगळ्या बाबतीमध्ये छापेमारीच्या तयारीमध्ये आहे आणि लवकरच पुन्हा छापेमारी ईडी सुरू करेल. अजित, मी तुला थोडंसं थांबवतो. दृश्य दाखवूयात थेट सांगलीमध्ये जाऊयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगलीमध्ये पोहोचलेत. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा हा सांगलीमध्ये जाऊन पोहोचलाय. इथे एक छोटा मंच तयार करण्यात आलेला आहे आणि या मंचावरून मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी बातचीत करतील. पुढच्या काही मिनिटांमध्ये अवघ्या काही क्षणात मुख्यमंत्री इथे येऊन पोहोचतील. ही भिलवडीमधली दृश्य आहेत. भिलवडीमध्ये एक हे छोटेखानी स्टेज तयार करण्यात आलेलं आहे. भिवंडी शहरातले नागरिक इथे मोठ्या संख्येनं बसलेत. भिवंडीच्या बाजारपेठेतला मुख्य रस्ता आहे हा भिलवडीमध्ये अतिशय रुंद असा कृष्णेचा काठ आहे. इथे अतिशय पुरातन असा पूल सुद्धा आहे. साधारणपणे नदीकाठच्या या सगळ्या भागामध्ये 6 ते 8 फुटांपेक्षा जास्त काळ पाणी वर्षोनवर्ष इथे जमा होत असतं. कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री इथे दाखल होतील. त्यांच्या कॉन्वॉयला रस्ता दाखवणाऱ्या पोलिसांच्या गाड्या पुढे रवाना झालेल्या आहेत आणि भिलवडीमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री इथे उपस्थितांशी काय बोलतात किंवा उपस्थितांचं म्हणणं कसं ऐकून घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आत्ता इथे उपस्थित आहेत. संदीप, माझा आवाज येतोय?
हा मिलिंद प्रश्न विचारा. संदीप, खूप मोठ्या संख्येने लोक, व्यापारी वर्ग, विविध मान्यवर, सर्वसामान्य नागरिक इथे उपस्थित आहेत. फक्त मुख्यमंत्री इथे बोलणार आहेत का नागरिकांशी काही संवाद साधला जाणार आहे? नागरिकांनाही काही बोलण्याची संधी मिळणार आहे? एक तर भिलवडी गावामध्ये देवेंद्र फडणवीस येऊन गेले, त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे हे येत आहेत. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. आणि पहिल्यांदा कॅमेराच्या माध्यमातून ही पुन्हा एकदा दृश्य दाखवतो. इतका मोठा हा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री हे संवाद साधणार आहेत. त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या जाणून घेणार आहेत. आणि आता आपण पाहतोय समोरची ही गाडी. अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भिलवडीमध्ये दाखल झाल्यात. आपण हे थेट दृश्य पाहतोय. त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो कोल्हापूरमधल्या विमानतळावरून थेट भिलवडी या गावामध्ये पोहोचलेला आहे. त्यांच्यासोबत राज्यमंत्री विश्वजित कदम हे देखील आहेत. तुकाराम गोटे सचिव आहेत ते देखील आहेत. आणि अत्यंत मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी तैनात तर आहे. आणि एक मोठेखानी मंडप देखील या ठिकाणी घातलेला आहे. कदाचित सभेप्रमाणे एखादा हा कार्यक्रम होणार आहे आणि ही डेट असणार आहे, पाहणी असणार आहे. आता आपण पाहतोय पोलीस महानिरीक्षक असतील किंवा इतर जे अधिकारी मंत्री आहेत त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे हे बोलायचा प्रयत्न करतायत. समोर आपण पाहतो या ठिकाणी निरीक्षक माने देखील त्यांच्याबरोबर आहेत. आणि मुख्यमंत्री गाडीतून तर उतरलेले आहेतच. काही वेळातच ते इकडं येथील कदाचित यायला. आपण पाहतो ही दृश्य भिलवडी गावातली आहेत. या ठिकाणी संवाद साधणार आहेत ते भिलवडी गावातल्या, कारण कृष्णा नदीच्या अगदी काठाला हे गाव येतं आणि या गावाला मोठा पुराचा फटका देखील बसला होता. त्यामुळे हे मुख्यमंत्री जे आहेत ते या गावामध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा सांगली जिल्ह्यातला हा सगळा दौरा आहे. आमदार सुमन पाटील देखील या ठिकाणी आहेत. अरुण लाड जे मतदारसंघातले जे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. कदाचित मुख्यमंत्री स्टेजवर जातील की नाही याबाबत शंका पण नाही, जातात गेलेले आहेत मुख्यमंत्री या स्टेजवर. आणि आपण हे थेट दृश्य पाहतोय मिलिंद सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावामध्ये. सर्वांनी मास्क वापर करायचा आहे. मास्क वापरा. आमच्या सगळ्या ग्रामस्थ बंधूंना विनंती आहे, आपण हा शांततेय पद्धतीने कार्यक्रम पार पाडायचा आहे. आपण पाहतोय मिलिंद उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर त्यामध्ये विश्वजित कदम हे राज्यात त्यांच्यासोबत आता मिलिंद उद्धव ठाकरेंसोबत राज्यमंत्री आहेत, त्याचबरोबर खासदार देखील आहेत, इतर जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचले आहेत भिलवडी गावामध्ये. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री हे पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. आपल्याला माहिती आहे पळूस तालुक्यातलं हे गाव आहे भिलवडी हे गाव. आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री हे दाखल झाले आहेत. आमदार सुमनताई पाटील या देखील त्यांच्यासोबत आहेत. याच गावामध्ये गेले आपल्याला माहिती आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस असतील, दरेकर असतील, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे या ठिकाणी दाखल झाले होते. आणि त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या गावामध्ये दाखल झाले. पहिल्यांदा हे सुद्धा होतं कोल्हापूर विमानतळावर त्यांचं आगमन झालं मिलिंद मुंबई विमानतळावरून. आणि त्यानंतर भिलवडी गावामध्ये आले. यानंतर इतर संवाद साधल्यानंतर ते अंकलपूरमध्ये देखील जाणार आहेत. त्यानंतर कसबे डिग्रज, मौजे डिग्रजमध्ये जाणार आहेत. आणि नंतर मुख्यमंत्री हे आयर्विल पुलावर जाऊन तिथं देखील पूर परिस्थितीची जी पाहणी आहे ती करणार आहेत. आणि त्यानंतर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आढावा बैठक होईल. आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार आहेत. आपण थेट दृश्य पाहतोय भिलवडीमध्ये. आपल्याला माहिती आहे जेव्हा कोल्हापूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे असं देखील म्हटलं होतं. पण पाहतो व्यासपीठ हे आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. तेव्हा आता लगेचच कदाचित मुख्यमंत्री बोलतील कदाचित अशी शक्यता आहे. आमच्या सर्वांचं दैवत असणारे आदरणीय साहेबांनी घडवून दिला. त्या प्रश्न आम्ही साहेब होते त्यामुळे पूर्णपणे नागरिकांची पूरग्रस्तांची संख्या
संख्या देखील मिलिंद जास्त आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत संवाद तर साधणार आहे, त्याच्या कथा देखील जाणून घेणार आहे. प्रास्ताविक त्यांनी थांबवण्याचा आदेश दिलेला संयोजकांना, ते मुख्यमंत्री स्वतःच बोलण्याची शक्यता आहे. 2019 साली देखील याच गावामध्ये मोठा महापूर आला होता. त्यानंतर आता 2021ला पुन्हा एकदा हा महापूर आलेला आहे. आमच्या आदरणीय नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी हाताच्या थोडासा संपूर्ण परिसर सांभाळा तेवढ्या सुरक्षेची तपासणी केली तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये तैनात आहे. आपण पाहतो या ठिकाणी सांगली पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतली आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या पाहणी भाग जो आहे, ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत त्या त्या भागामध्ये हा सगळा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि या लोकांनी नागरिकांना सर्वाधिक मोबदला मिळण्यासाठी पूरबाधित शेतकऱ्यांची सोसायटी पीक कर्ज माफ करावी. लॉकडाऊन आणि महापुरामुळे नुकसान झालेले आपण जे व्यापारी बांधव आहेत त्या व्यापारी बांधवांना सुद्धा आर्थिक मदत जाहीर करावी. पूरग्रस्तांची शेती आणि घरगुती लाईट बिलं त्यांची माफ व्हावी. आमच्या परिसरामध्ये पंचशील नगर, साखरेनगर, साखरवाडी, मौलाना नगर नंतर कायम स्वरूपी पुनर्वसन करावे. नदीकाठी पूर संरक्षण भिंत बांधल्याबरोबर आपण आता आला तो पूल नव्यानं निर्माण करण्याची आम्हाला विनंती करतो. आता मिलिंद आपण पाहतो ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडल्या जात आहेत फुलवडी जे आहेत त्यांच्या मार्फत. घेऊन आपण नंतर पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी जाणार. मी निश्चितपणाने डॉक्टर सांगतो की तुम्ही निश्चितपणाने आमचे अश्रू पुसाल. पुन्हा एकदा आपल्याला गावाच्या वतीने विनंती. आता त्यांना निवेदन दिलं जाते, ज्या काही मागण्या आहेत म्हणजे पूरग्रस्तांच्या त्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे. थेट मुख्यमंत्री बोलतात, मिलिंद आपण ऐकूयात. हे अजूनही कळलेलं नाही आणि त्या संकटाचा विचार केला तर नाईलाज म्हणून अशी गर्दी करणं हे काही योग्य नाहीये. मला कल्पना आहे की आपल्या मनामध्ये एक तर करोनाचं संकट आणि त्याच्यानंतर कोसळलेली दुसरी आपत्ती, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. करोनामुळे काही जणांचे कुटुंबीय आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि या सगळ्या ज्या काही तुमच्या व्यथा आणि वेदना आहेत ह्या आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. ज्या वेळेला हे संकट कोसळणार, अतिवृष्टी होणार हा एक अंदाज आला, त्या दिवसापासून त्या क्षणापासून आपलं प्रशासन कामाला लागलं आणि जिथे जिथे शक्य होईल तिथल्या त्या धोकादायक वस्त्यांमधल्या नागरिकांचं आपण स्थलांतर करायला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी या पूर्ण पट्ट्यामध्ये काही लाख, जवळपास 4-1 लाख नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे. प्राधान्यक्रम आपला नेहमी जीवितहानी होऊ नये हाच असला पाहिजे आणि हाच होता आणि हाच राहील. आणि तो आपण साधत असताना साहजिकच आहे घरं सोडून जावी लागली. हे कोणाला काही आनंदाचा भाग असतो असा मुद्दा नाही, पण घर सोडून गेल्यानंतर आता मला आलेल्या विश्वजितने सांगितलं की पूर कुठपर्यंत चढला होता, नदी कुठपर्यंत फुगली होती, डोक्यावरनं पाणी आणि त्याच्यामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले, घरामध्ये पाणी घुसलं. पण काही घरं अशी आहेत की नागरिकांचं स्थलांतर झालं, घरामध्ये पाणी गेलेलं नाही, पण नाही म्हटलं तरी आर्थिक नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्याचा विचार करून मी 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आलो होतो, त्याच्या आधी चिपळूणमध्ये गेलो होतो, त्याच्या आधी रायगडमध्ये जी दुर्घटना घडली, तळेगाव, डोळ्यात देखत म्हणजे तिथे तर अंगावरती शहारा येईल, टाटा येईल असे तिथले ते नागरिक सांगत होते. त्यांचे डोळ्यात देखत
दरड कोसळली आणि त्यांची घरदार आणि कुटुंबीय त्या दरडीखाली दाबली गेली. हे असं संकट आणि त्या संकटाची मालिका ही आपल्यावरती कोसळलेली आहे. तुमच्या सगळ्यांची साथ सोबत घेऊन यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न नाही. मी तर माझ्या आत्मविश्वासाने मार्ग काढणारच. मात्र आपल्याला एक नम्र विनंती आहे ती म्हणजे आता तात्काळ मदत, जसं आपण आता सांगितलं, या मदतीच्या बाबतीत आपलं सगळं चालू आहे. विचार नाही, एक अंदाज घेतोय की नक्की किती नागरिकांना मदत करावी लागेल, किती घरं उद्ध्वस्त झाले, किती शेतीचे नुकसान झालेले आहे. तर तो तर करतोच आहे, पण काही ठिकाणी मात्र कायमस्वरूपी आपल्याला तोडगा काढावा लागेल. तुमची तयारी आहे का? मी सांगतो, पुढचं माझं मुद्दा आहे का, पण असा निर्णय घेताना काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे तर माझं वचन आहे. पुनर्वसन काही ठिकाणी करावं लागेल, पण त्याची तयारी ही तुमच्या सगळ्यांची असली पाहिजे. नाहीतर 2005 साली किती पूर आला तेव्हा एवढं पाणी चढलेलं, 19 साली एवढं चढलं, 20 साली एवढं चढलं. या पाण्याच्या पातळ्या मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाहीये. दरवर्षी आपण काही ना काहीतरी मदत करायची, घरदार संसार पुन्हा एकदा पायावरती उभं करायचे आणि पुढच्या वर्षी पुन्हा काही गेल्या वर्षी आलं होतं ते संकट कमी की काय त्याहून मोठं संकट ओढवणार आणि पुन्हा तुम्ही आपल्याच राज्यात, आपल्याच देशात, आपल्याच जिल्ह्यात काही काळासाठी निर्वासितासारखं जगणार. हे आयुष्य आपल्याला मान्य करता येण्यासारखं नाही. मी तरी मान्य करणार नाही. आणि म्हणून सरकार म्हणून जे जे काही निर्णय तुमच्या हिताचे घ्यावे लागतील ते घेतल्याशिवाय राहणार नाही. हे एवढंच होते मी तुम्हाला देतो. आतापर्यंत आपली एक प्रथा आणि परंपरा आहे की संकट आल्याबरोबर पॅकेज जाहीर करतात. एवढे 1000 कोटीचं पॅकेज कुठे जातं कोणालाच माहिती नाही. मला अशी खोतांड येत नाही, मला खोटं बोलता येत नाही. जे प्रामाणिकपणाचं करायचं असेल ते मी प्रामाणिकपणाने करणार आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये विश्वजित आहे सोबत, सगळे सोबत आहेत, जयंतराव आहेत, सगळं मंत्रिमंडळ आपलं आहे, मंत्री सरकार आपलं आहे आणि सरकारवरती तुमचा विश्वास आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सर्व सरपंच दादा आणि ताईला विनंती करतो तुमची निवेदन द्या. मला सगळ्या प्रशासनाकडनं आढावा आलेला आहे, पण त्याच्या तुमच्या ज्या काही सूचना असतील, अपेक्षा असतील त्या माझ्याकडे द्या आणि ह्याचा नक्की विचार करून जे करता येईल शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. एवढं वचनच आज मी तुम्हाला देतोय. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती आपल्याला की पूरग्रस्त गावांमधले सरपंच, लोकप्रतिनिधी जे आहेत एक गावाचे निवेदन कसं आपल्याला देतील, आपली अशी माझी विनंती आहे. गर्दी न करता निवेदन द्या, विनंती आहे. या ठिकाणी खटाव, ब्रह्मणा, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, धनगाव, कुंडी आणि बिलोडीचे सरपंच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहेत. अजिबात गर्दी न करता अगदी शिस्तप्रिय पद्धतीने आपण निवेदन द्यावं अशी विनंती आहे. थोडं पाठीमागासारखा ज्यांचं निवेदन झाले त्यांनी कृपया पाठीमागासारखा. गडबड करू नका अजिबात. बिलोडी आणि परिसरातील गावांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलं जात आहे. या ठिकाणी खटाव, ब्रह्मणा, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, धनगाव, कुंडी आणि बिलोडीचे सरपंच, उपसरपंच उपस्थित आहेत. या ठिकाणी या सगळ्यांच्या वतीनं निवेदन दिलं जात आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. उद्धव साहेब पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आपली जिद्द, चिकाटी, सहनशीलता याची सत्व परीक्षा सध्या सुरू आहे. 2005 ला, 2019 ला याच जोरावर आपण पाहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता येऊन गेलेले आहेत भिलवडीमध्ये आणि त्यांच्याकडून ही जी अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील. मिलिंद, सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या देखील पूर्ण केल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. गर्दी टाळा कारण कोरोना आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मावशी एक मिनिट या, काय आता मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, समाधानी आहात, पटलं तुम्हाला ते? समाधानी आहे.
ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांनी काय बोललं ते, एवढीच आमची नम्र विनंती आहे. वरचीवर त्यांनी शिवजीत आमची चौकशी करत असतात, पूर्णपणे आमची माहिती घेत असतात, त्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे. तुम्ही बोला. तुम्ही काय सांगाल, काय वाटलं? मुख्यमंत्री येऊन गेले, संवाद साधला, म्हणजे छोटेखानी त्यांनी भाषण केलं. आम्हाला आशा आहे की ह्या सरकारकडून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि गोरगरिबांना काहीतरी मदत मिळेल. आणि आता मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत आणि नक्कीच ते मंत्रालयात गेल्यावर सर्व कॅबिनेटची मिटिंग घेऊन आमच्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना आणि ज्या ठिकाणी पाणी आलं त्या गावाला 100% सानुग्रह अनुदान देतील अशी आम्हाला ह्या सरकारकडून अपेक्षा आहे. तुम्ही काय सांगाल? इलाजापेक्षा प्रतिबंध बरा. आधीच बाळाचे लसीकरण करा. आम्हाला प्रत्येक वेळेला विलाज करावा लागतो, ते प्रतिबंध करा सरकारचे. सरकार कुठंवर पैसे देणार आणि आम्ही घेणार, याच्यापेक्षा चांगले ठोस निर्णय घ्या आणि आम्हाला प्रतिनिधित्व करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काका, ऐकलं तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण, काय अडचणी आहेत? वाटतं मदत होईल? निश्चितपणे अडचणी 2019 पेक्षा वाईट आहेत. निसर्ग राजा सुद्धा वेळ थांबलेला होता. 2019चे निकष आहेत, त्याप्रमाणे ज्यांनी निकष लावून सामान्य जनतेला मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. महापूर काळामध्ये 2019चे निकष लावून सामान्य जनतेला ह्यांनी मदत करावी हीच अपेक्षा आहे. झालं का? मला सांगा, आता काय परिस्थिती होती गावात? मुख्यमंत्री आले, पाहणी केली नाही, फक्त संवाद साधला. समाधानी आहात? यात काही समाधानी नाही. त्याने एक मानवासी जनतेच्या यातनं काही समाधान झालेलं नाही, एवढंच सांग. पण नुकसान भरपाई मिळेल असं वाटतं का? नुकसान भरपाई मिळेल असं काही वाटत नाही. बघू, आणि त्यातनं त्यांचं सरकारचं तुमचं गाव कुठलं? काय धनगाव तालुका पलूस. काय परिस्थिती आहे गावात? अतिशय बिकट अवस्था आहे. पूर्ण गावाला पाण्यानं वेढलं होतं. आता पंचनामा असं करताना की ते उंबऱ्यात पाणी गेले का त्याला धरायचं नाही अशी सगळी योजना चालू आहे. ती थांबली पाहिजे, लोकांना मदत मिळाली पाहिजे. जे आता सानुग्रह अनुदान मिळणार आहे ते लोकांचं जनावर बाहेर आणण्यात आणि आत येण्यातच खर्च झालेला आहे पैसे, आणि बाहेर जनावर जगवण्यासाठीच पैसे खर्च झाले. आता सांगा, मुख्यमंत्र्यांनी म्हटले की उपाययोजना करू, मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, मला तसं थोतांड जमत नाही, खोटं बोलत नाही, हे पटलं तुम्हाला? हा पटलं, त्यांचा संयम आहे, ते करतील असं वाटतंय. परंतु शासकीय यंत्रणेला तिने तात्काळ मदत सांगून मदत दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की या भागात इनाम जमिनी भरपूर आहेत साहेब, इनाम जमिनी भरपूर आहेत. त्या इनाम जमिनीची जी नुकसान आपलं मुंबईत लसीकरण झालेलं आहे, आणि या लसीकरणामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठेही पब्लिक आणि प्रायव्हेट असं वेगळं न करता सगळे आपण एकत्र काम करत आहोत. मला वाटतं मागच्याच 1-2 दिवसापूर्वीपासून आपण डोर टू डोर वॅक्सिनेशन ज्यांना आपल्या सेंटर्सवर येत नाही त्यांच्यासाठी सुरू केलेलं आहे. आजचा महत्त्वाचा एक टप्पा आहे, कारण आज रिलायन्स फाउंडेशननी आणि ऑफकोर्स डॉक्टर तरंग आमच्यासोबत आहेत, पूर्ण त्यांचं स्टाफ आहे, पण हे BMC सोबत आपण टायअप करून मुंबईत पुढच्या 28 दिवसात 1.5 लाख लसी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तसं आज वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. इथे आहे, पुढे परळला आम्ही चाललेलो आहोत, आणि असंच मला वाटतं मुंबईत वेगळ्या ठिकाणी आपण करत आहोत. मुख्य गोष्ट ही आहे की तिने पूर्णपणे मोफत ही लस उपलब्ध करून दिलेली आहे, आणि हा पहिला टप्पा आहे. मी खरोखर त्यांचे आभार मानतो, कारण प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी असं जर पुढे येऊन BMC आणि राज्य सरकारला मदत केली तर जेवढं लसीकरण आपल्याला वाढवायचं आहे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, आणि जेवढं पॉप्युलेशन कव्हर करायचं आहे तेवढं सोपेपणे आपण कव्हर करू शकतो. कारण ह्याच्यात नुसतं लसी नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे डॉक्टर्स, त्यांचे नर्सेस, त्यांचा पूर्ण स्टाफ सोबत येत असतो. आणि जे काही आपण आज बूथ इथे बघताय तसं वेगळ्या मुंबईच्या आपण भागामध्ये असे बूथ्स लावून लसीकरण करणार आहोत. आणखी कोणत्या कंपन्या, खाजगी कंपन्या CSR फंडातून अशा प्रकारे पुढे येत मला वाटतं पुढच्या आठवड्यात आम्ही एक बैठक लावत आहोत. आज जसं रिलायन्स फाउंडेशन स्वतःहून पुढे आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मुंबईत लसीकरण करायचं आहे, वाढवायचं आहे, आणि इतर महाराष्ट्रात देखील वाढवायचं आहे. तसं इतर पुढच्या आठवड्यात आम्ही मागच्याच आठवड्यात निर्णय घेतला की सगळे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना सोबत घेऊन एक बैठक करणार आहोत, जे CSR मधून देऊ शकतात किंवा ज्यांना इतर कॅम्प्स लावायची गरज आहे पण अजून लावता आलेले नाहीत त्यांना. कारण आता लसीचा स्टॉक जो आहे, लसीची पण एक्सपायरी डेट असते, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर लसी हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. सर, आपने बोला कि वैक्सीनेशन बढ़ रहा है हफ्ते हफ्ते, तो रिलैक्सेशन मिलेगा जिस तरह से रिस्ट्रिक्शन की बात कर रहे हैं, क्योंकि कैबिनेट बकायदा हेल्थ मिनिस्टर आते हैं, वो कहते हैं कि रिलैक्सेशन मिलेंगे, पर अभी तक CMO की तरफ से कोई गाइडलाइन जारी नहीं हुई है. 1 अगस्त ये रिलैक्सेशन सारे टास्क फोर्स डिसाइड करते हैं. अभी हम काफ़ी केयरफुली आगे चल रहे हैं, क्योंकि हमें ये देख रहे हैं हम कि हॉस्पिटल बेड्स तो खाली है, लेकिन ये मकसद नहीं है कि हॉस्पिटल बेड्स जल्दी से जल्दी भर जाए.
वैक्सीनेशन जल्द से जल्द हो, ये पहला मकसद है। जो भी रिलैक्सेशन हो रहा है और जो भी अभी प्लान में है, जो 1-2 दिन में आ सकता है, वो काफ़ी स्टैगर्ड और केयरफुली किया जाएगा। ऐसे नहीं है कि हम पूरे कोविड से मुक्त हो गए हैं। अभी भी हमारे राज्य में, हमारे शहर में कोविड है, दुनिया भर में है। आपने देखा होगा जहाँ जहाँ वैक्सीनेशन पूरा भी हुआ है, वहाँ भी कहा है कि मास्क और डबल मास्क पहन के घूमो। तो ये सतर्कता हमें लेके ही आगे चलना पडेल। मला वाटतं आपण बघितलं असेल की मागच्या आठवड्यात पण टास्क फोर्सची, मुख्यमंत्री महोदयांची, हेल्थ मिनिस्टरची सगळ्यांची बैठक झाली। 1-2दा बैठक झाली। ह्याच्यात एकच आहे की जगभरात जे आता ट्रेंड दिसत आहेत, वॅक्सिनेशन झाले तिथे देखील अजून काळजीपूर्वकच उघडणं गरजेचं आहे। काही ठिकाणी जिथे केसेस वाढले तिथे परत मास्क घालण्याची गरज सांगितलेली आहे। मुंबईत असेल किंवा राज्यात असेल, असून केसेस आपले जेवढे कमी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये झालेले आहेत तेवढे कमी झालेल्या नाही आहेत। अर्थात पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला काही निर्बंध उठताना दिसतील, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपल्याला काळजीपूर्वक करायला लागेल। कारण आत्ता पण मी काल परवाकडे आढावा घेत असताना हॉस्पिटल बेड्स किंवा आपले जम्बो कोविड सेंटर काही बंद आहेत, काही मोकळे आहेत, पण आपला हा हेतू नाही आहे की लवकरात लवकर ते भरावे। आपल्याला लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवायचे आणि कोणालाही कोविड होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची। काळजीपूर्वक आपण उघडू, पण निश्चितपणे ह्या आठवड्यामध्ये आपण बघाल की काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। Vaccination on one hand, there are daily records that are being set up where the country is setting daily records, the state is setting daily records, but still there are days when there are no vaccinations also. So how do you see this dichotomy? That is a discrepancy we are facing. That is a difficulty all of us face because of course the records can be set much higher, and we really hope that all states can set records as high as possible, because till every Indian is vaccinated, no Indian is safe. And for us, it is a priority that not just Maharashtra, but every other state gets vaccinated. You must have seen that we've set a record as high as 8 lakh in a day. We can go up to almost 15 lakh in a day in the state. Having said that, we're not getting into what is being supplied, how much is being supplied, because now I think there's a lot of discussion over that. For us, as a team out here, be it public hospitals, be it private hospitals, for us on ground, our effort is to, whenever we get the vaccines, make it available to the people as soon as possible and as much as possible. If you could repeat the CSR point in English also. About CSR, I think, just to translate that, it's today we have tied up with the Reliance Foundation. The Reliance Foundation a couple of days ago approached the BMC that they wanted to support us in our vaccination drive. We're really thankful that they've made 1.5 lakh vaccines available today onwards for the next 28 days. And again, the cycle will repeat since this vaccination is to be repeated or fully vaccinated in 28 days. The idea is to go into different pockets of Mumbai. Reliance is supporting it in terms of vaccines and of course supporting it financially, tying up with the BMC, and wherever the BMC feels the need to increase the vaccination, Reliance Foundation Hospital is supporting us. Dr. Tarang is here, her entire team of doctors, nurses are here, and the next week onwards, like Reliance Foundation has come together with the BMC, we hope many more hospitals, charitable trusts, private people who are vaccinating in housing societies come forward. They have been a great support during this time, but now it is time to go into places where we have not yet been able to go to. I think that is really important. One of the examples like that we're going after this in the afternoon with the BMC is in RA. Now you have Adivasi people living there who have hardly any documents, and they have been cut away just generally over decades from access to information. While we try to increase the access to information, today we are starting off with vaccinating them, because for us, everyone is important in terms of vaccination. Aditya, a political question to you. I just said that I'm not going to vaccinate anybody in terms of politics. It's only going to be भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याकडून जे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना भवन मला वाटतं आज वॅक्सिनेशन बद्दल बोलूया. ज्यांचा मानसिक तोल सत्ता नसल्यामुळे गेला त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. पहिली केस जी आहे पुण्याला दिसून आलेली आहे, मुंबई संदर्भात पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने मला वाटतं ह्याच्यावर दक्षता आपण पूर्णपणे घेत आहोत. हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. खूप महत्त्वाचं आहे की आपण सगळ्यांनीच काळजीपूर्वक राहावं, कारण आता जसं सांगितलं की निर्बंध पण आपण उठवणार आहोत, काळजीपूर्वक घेत आहोत. पुढचे काही दिवस पावसाळ्यानंतर किंवा जे थोडे ढगफुटीनंतर असतात किंवा पुरानंतर असतात, मुंबई असेल, कोकण, रायगड, पुणे, इथे सगळीकडे जिथे पाऊस पडून गेलेला आहे तिथे डेंग्यू, मलेरिया तर हे होण्याची कारणं असतातच. लेप्टोस्पिरोसिसचं पण आपण काळजी घेत आहोत. तसंच
जी त्याबद्दल पण मला वाटतं बैठक झालेली आणि जी काही काळजी आपल्याला घ्यायची आहे ती आपण घेऊ. सर आप पॉलिटिकल सवाल नहीं ले रहे, पर जिस तरह से लैंग्वेज यूज की जा रही है राजनीति में, वहाँ से सीएम कहते हैं मैं किसी को पॉलिटिकल इंजेक्शन देने के लिए नहीं आया हूँ. वो जब देना होता है वो देंगे. आज सिर्फ वैक्सीनेशन जो कोविड के अगेंस्ट है. मला तर त्याच्यावर नंतर चर्चा करू. आज आरेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वॅक्सिनेशन करायला चाललेलो आहे. तिथे काही आदिवासी पाडे तिथे आम्ही मागच्या आठवड्यात खावटी वाटपसाठी गेलेलो. या आजच्या दिवशी तिथे जाऊन वॅक्सिनेशन करत आहोत, कारण इकडे खूप लोकांकडे दाखले नाही आहेत, तसं कुठे काही पोचले नव्हतं. BMCने ही मोहीम घेतलेली आहे की आरेमध्ये जे आदिवासी पाडे आहेत तिथे आपण वॅक्सिनेशन करू. त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. तर प्रश्न तर येऊ द्या. नाही, लोकांनी काळजी घेतली पाहिजे. मुंबईत खरं तर ते दृश्य पाहतो आहोत सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप या गावची. मगाशी आपण बघितलं तसं मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा जो काफिला आहे त्यात सगळ्यात पुढे जी कॉन्व्हॉयमधली पोलिसांची व्हॅन असते ती इथून रवाना झाली आणि पुढच्या काही क्षणात मुख्यमंत्र्यांची गाडी इथे येऊन पोहोचेल. इथे सुद्धा एक अंकलखोप गाव आहे. हे या गावात स्थानिक नागरिक एका छोट्याशा मंडपाच्या इथे एकत्र आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांची गाडी इथे येऊन पोहोचली आहे. अर्थात इथे मुख्यमंत्री येऊन केवळ गाडीतून पाहणी करतात का, भिलवडीमध्ये केली त्याप्रमाणे इथे येऊन लोकांशी बातचीत करतात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खाली बसून घ्या. दिसतोय खाली बसून घ्या. आपले लाडके नेते सन्माननीय बाळासाहेब, त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी मास्क लावायचं आहे, ही विनंती आहे सर्वांना. सर्वांनी मास्क या ठिकाणी लावायचे आहेत. आपण पाहिलं तर इथे आल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनीच माईक हातात घेतलाय. अतिवृष्टीचं आणि पुराचं जे काही संकट ज्या ज्या विभागावरती उडवलं होतं तिथे मी पाहणीसाठी फिरतो आहे. नुसती पाहणी नाही तर संपूर्ण रिपोर्ट माझ्याकडे आलेले आहे. सरकार म्हटल्यानंतर या गोष्टी होत असतात, म्हणजे रिपोर्ट देण्याच्या. पण आज मी मुद्दामून तुम्हाला एक दिलासा द्यायला आलेलो आहे, एक वचन द्यायला आलेलं आहे. पोलीस दादा जरा आणि हे तुमच्याशी बोलताना एक वचन नक्की की तुमच्यावरती जी काय आपत्ती ओढवली त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची, तुमच्या सरकारची, म्हणजे आपली सगळ्यांची आहे. पण त्यातनं मी तुम्हाला बाहेर काढीन. आता हे समोर जे काही दिसतंय मला जास्त भीती द्यायची. तुम्ही ज्या पद्धतीने जमलेला आहात, कारण करोनाचं संकट टळलेलं नाही आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ही अतिवृष्टी होण्याच्या आधी आपल्या राज्यातले जे काही 2-5 जिल्हे जिथे रुग्णवाढ होत होती त्याच्यात हा एक जिल्हा आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की तुमच्या सगळ्या व्यथा अपेक्षा विश्वजित अत्यंत व्यवस्थितपणाने आणि मजबूतीने मंत्रिमंडळात मांडल्या आहेत. आता मागतोय म्हणजे मी त्याला लहान असल्यामुळे आदित्य बोलतोय, नाही तर तुम्ही म्हणाला विश्वजित आदित्य म्हणतो, तो एक हक्काने बोलतो त्याला आपुलकीच्या नात्याने. तर त्याची काळजी करू नका. पण आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करून गर्दी करू नका आणि बाहेर फिरताना जरा मास्क वगैरे घाला. त्याच्यानंतर मी जसं विश्वजितला सांगितलं की मी गंबूट घालून फिरतोय, का फिरतोय तसंच तुम्ही सुद्धा थोडंसं जे जे काही शक्य असेल सगळ्यांनी गंबूट नका. पावसाळ्यानंतर पुरानंतर जे काही आजार येतात त्यातनं वाचलं पाहिजे आपल्याला.
मग ते नेफ्टो असेल, पाणी दूषित झाल्यामुळे इतर येणारे आजार असतील, तर ते सगळे मेडिकल कॅम्प हे सगळे आपण सुरू केलेले आहेत. जे काही कमी पडेल तिथे सरकार तुम्हाला सगळं पुरवेल, याची काळजी करू नका. फक्त कृपा करून मी जास्त वेळ आपल्याला इथे थांबायला देणार नाही, कारण मला कोरोनाचा संसर्ग इथे वाढू द्यायचा नाहीये. म्हणून मी समजून घ्या, मी सगळ्यांची निवेदनं स्वीकारतो आहे, सगळ्यांची निवेदनं मी घेतो आहे. सगळ्या तुमच्या पुन्हा एकदा सांगतो, ज्या काही अपेक्षा आहेत, विश्वजित मला येता जाताना गाडीमध्ये पण सांगतो आहे, आणि उद्या आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती नुसती चर्चा नाही, पण कुठे कुठे काय काय करायचं त्यानुसार ते केलं जाईल. त्याची चिंता आपण करू नका. मगाच्या अशाच एका सगळ्या भेटीमध्ये मी जे बोललो होतो तेच तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की आता हे किती वर्ष तुम्ही भोगत बसतात. पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी तुमचं घरदार संसार वाहून जातोय. मग त्याच्या वेळेला जे जे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते येणार आणि तुम्हाला दिलासा आणि मदत करून जाणार. पुन्हा पुढच्या वर्षी येले माझ्या मागण्या. हे असंच आयुष्य जगत राहायचं का? त्याच्यासाठी काही ज्या उपाययोजना कायमस्वरूपी करायच्या आहेत आणि त्या निमित्ताने जर काही कटू निर्णय घ्यावे लागले तर ते घेण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. ती मदत तुम्ही केली पाहिजे. कारण हे असं आयुष्य कामाचं नाहीये. मुलं बाळं आहेत, आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, आपली ज्याला प्रसूतन म्हणतोय त्यांनी काय करायचं, ते पण वाहून जातात, त्यांना पण काही इलाज नसतो. तर पहिल्या प्रथम जीव वाचवणं. आणि एका बाबतीत मला जिल्हा प्रशासनाचं काय म्हटलं तरी त्यांना धन्यवाद द्यायचे. कारण जेव्हा आपल्याला इशारा मिळाला अतिवृष्टी होणार, त्यांनी ताबडतोब आपल्या नागरिकांचं स्थलांतर सुरू केलं, चांगल्या पद्धतीने केलं, लाखो लोकांचं केलं आणि जीवितहानी तर होऊ दिली नाही. आता जीवितहानी होऊ दिली नाही, त्याच्यानंतर घरी परतल्यानंतर मी बघतोय रस्त्यावरती चिखल, घरामध्ये चिखल, मंदिरात चिखल, दुकानात चिखल, सगळं चिखल झालेलं आहे. आता त्याची साफसफाई करणं म्हणजे ते पुन्हा एक काम आहे आणि ते करायलाच पाहिजे. आणि ते झाल्यानंतर नुसतं नुकसान भरपाई नाही, तर पुन्हा पायावर उभं राहण्यासाठी तसं एक वातावरण तयार करणं, यातून आपल्याला आता कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. त्या दृष्टीने सरकार विचार करते आणि नक्की तशी आपण पावलं ती टाकल्याशिवाय राहणार नाही. पण मात्र जर एखादा कटू निर्णय घेण्याची गरज आली तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला लागणार आहे, हे आजच मी तुम्हाला सांगतो. बाकी काळजी करू नका. सरकार हे आपलं आहे, तुमचं आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही इकडे आहोत आणि तुमचे आशीर्वाद, त्याची ताकद दुसऱ्या कोणत्याही ताकदीपेक्षा फार मोठी आहे. आणि या ताकदीचा वापर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पूर्णपणे केल्याशिवाय राहणार नाही, एक वचन मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की कृपा करून गर्दी करू नका, मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. विनंती, अंकुलकोप गावचे सरपंच आपल्याला निवेदन देत आहेत. शेतीचं नुकसान साहेब मोठं झालेलं आहे आणि 100% सानुग्रह अनुदानाची लोकांची विनंती. पुढे येऊ नका. मोबाईल खाली आहे ना. काही वेळापूर्वी आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले होते. ते या गावात या कार्यक्रमाच्या इथे उपस्थित आहेत. इथे एक छोटंसं स्टेज बांधण्यात आलं आहे. आजूबाजूच्या 5 ते 6 ग्रामस्थांच्या, सरपंचांच्या वतीनं आणि गावांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत आहेत. आणि काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर तुमचं मला सहकार्य असेल का, असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. इथून पुढे मुख्यमंत्री आणखीन 2 ठिकाणी पाहणी करून मग जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बैठक घेणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.